मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे दिल्लीमध्ये दाखल. संभाजीराजे आणि मराठा समाजाचं शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार. लायकी शब्द मागे घेतो. माधाच्या 0 ओव्हर शोमध्ये मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर भुजबळ ओबीसींसाठी कलंक, जरांगेंची टीका. मंत्री छगन भुजबळ पुणे दौऱ्यावर. छगन भुजबळांच्या हस्ते समता पुरस्कारांचं वितरण. काल झालेल्या राड्यानंतर सर्किट हाऊस बाहेर पोलीस बंदोबस्त. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी. आजही ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचीच साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल आज लागणार. 150 कोटींच्या घोटाळ्यात सुनील केदार मुख्य आरोपी. रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी अद्वै हिरेंच्या जामिनावर न्यायालय आज निर्णय देणार. कायद्याच्या चौकटीत निर्णय होऊन हिरेंना जामीन मिळेल. वकील असीम सरोदेंना विश्वास. हायवे कन्स्ट्रक्शनचे मालक रोमिन छेडा यांच्या पोलीस कोठडीत 29 नोव्हेंबरपर्यंत वाढ. ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी छेडा यांना मुंबईच्या पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यातील सुतारवाडीमध्ये मनसे कार्यालयाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. दुपारी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद. आजपासून मराठी पाट्या नसल्यास पालिका दंडात्मक कारवाई करणार. 48 टीमकडून 24 वॉर्डमध्ये झाडाझडती. मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन. आज बुलढाण्यातून हजारो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर मंत्रालयाकडे रवाना होणार. सरकारनं बळाचा वापर केला तर रक्तपात होईल. काहीही करून मंत्रालय ताब्यात घेणारच, रविकांत तुपकरांचा निर्धार. ज्येष्ठ समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचा रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा. बुलढाण्यातील सोमाटणा गावात सत्यपाल महाराजांनी घेतली तुपकरांची भेट. सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक. आजपासून जिल्ह्यातील ऊस वाहतूक रोखणार. तर राजाराम बापू कारखान्यासमोर 1 डिसेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दालमिया शुगर कारखान्याला दणका. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर FRP 3300 रुपये देण्याची घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक. राज्यातील गारपीट आणि नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेणार. कृषी मंत्री धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित राहणार. महाराष्ट्रात जिथं जिथं अवकाळी पाऊस तिथं तात्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. विजय वडेट्टीवार अवकाळीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार. अधिवेशनातही नुकसान भरपाई संदर्भात मागणी लावून धरणार असल्याची विजय वडेट्टीवारांची माहिती. निव्वळ घोषणा नको, अंमलबजावणी करा, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल. केसी पाडवी यांचा राज्य सरकारला इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील 36 पैकी 25 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. नवापूर, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील घरांचं नुकसान. नाशिक जिल्ह्यात अवकाळी आणि गारपिटीचे पंचनामे सुरू. प्राथमिक अहवालात 33,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा अंदाज. जालना जिल्ह्यात सर्वदूर धुवांधार पाऊस. जिल्ह्यात 27 महसूल मंडळात अतिवृष्टी. तर गेल्या 24 तासात 47 मिलीमीटर पावसाची नोंद. धुळे जिल्ह्यात 27.7 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे कांदा पिकांना फटका. वाशिममध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. सतत पडणाऱ्या पावसामुळे हरभरा तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नाशिकच्या सुरगाणामध्ये अवकाळी पावसाचा कहर. काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान. अवकाळीचा वरई, उडीद, खुरसणी आणि भुईमुगाच्या पिकालाही फटका. यवतमाळच्या कळंब, बाभुळगाव तालुक्यात पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. पावसामुळे हवेतील गारवा वाढला. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. वाशिमच्या तोंडगाव इथल्या चंद्रभागा नदीमध्ये ऐन हिवाळ्यामध्ये प्रवाह. पावसामुळे चंद्रभागा नदी यंदा प्रथमच प्रवाहित.
अहमदनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. अहमदनगरमधील विविध भागात पावसाची हजेरी. सकाळपासूनच शहरात धुक्याची चादर. अवकाळी पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा. बीकेसी वगळता सर्व भागातील AQI 100च्या खाली. बुलढाण्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. अनेक भागात पावसासह दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली. नांदेडमध्येही दाट धुक्याची चादर. पाऊस आणि धुक्यामुळे तुरीच्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. नाशिकच्या नांदगाव मनमाड परिसरात दाट धुक्याची चादर. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यात धुक्याची चादर. धुकं पसरल्यानं वाहन चालकांची कसरत. अवकाळीमुळे वातावरणातील गारवा वाढला. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे वातावरणातील गारठा वाढला. नंदुरबार शहरातील तापमान 17 अंश तर डोंगराळ भागातील तापमान 15 अंश सेल्सिअसवर. धुळे जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे तूर डाळीच्या उत्पादनात घट. आगामी काळात डाळीचे भाव हे गगनाला भिडण्याची शक्यता. 1 रुपयात पीक विमा या योजनेअंतर्गत राज्यातील 1,60,00,000 खातेदारांनी विमा काढल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. भंडारा जिल्ह्यातील पणन विभागाच्या वेळकाढूपणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप. 256 धान खरेदी केंद्रामधील फक्त 60 केंद्रांवर धान खरेदी सुरू. निळवंडे धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडी धरणात दाखल. नाशिकमधील धरणातून सोडलेलं पाणी आज पोहोचणार. ललित पाटील पलायन प्रकरणात ससूनमधील एका कर्मचाऱ्याला अटक. ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते ललित पाटीलच्या संपर्कात होता. ललित पाटील रुग्णालयात असताना महेंद्र शेवतेची वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याला मदत. सरकार पडणार असं सांगणारे ज्योतिषी थकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. कोळी समाजाला आदिवासींचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोळी समाजाची पदयात्रा. आंदोलक आणि मंत्री विजयकुमार गावित यांच्यात बाचाबाची. खासदार प्रतापराव चिखलीकरांनी नांदेडमधील नागबर्डी देवस्थानच्या विकास कामांचा आढावा घेतला. विकास कामं वेळेवर पूर्ण करण्याच्या खासदार चिखलीकरांच्या अधिकाऱ्यांना सूचना. बारामतीतील रेडबर्ड फ्लाइंग अँड ट्रेनिंग सेंटरच्या 9 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगाव शहरातील झांजेश्वर महादेव मंदिरात देवदीपावली निमित्त दीपोत्सव साजरा. दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर असणाऱ्या बाग नदीवर गंगा आरतीचं आयोजन. हजारो भाविकांकडून 5,000 दिवे लावून महाआरती. चिपी विमानतळावरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या विमानाचं उड्डाण रद्द. अचानक उड्डाण रद्द झाल्यानं प्रवासी आक्रमक. नाईट लँडिंगची सुविधा नसल्यानं उड्डाण रद्द झाल्याची माहिती. तर माझाच्या बातमीनंतर अलायन्स एअरलाइन्सकडून सर्व प्रवाशांची हॉटेलमध्ये व्यवस्था. ठाण्यातील दिघागाव रेल्वे स्थानकावर लवकरात लवकर सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरू. खासदार राजन विचारे यांचा रेल्वे प्रशासनाला इशारा. पुणे लोणावळा रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार. खडकी ते पुणे स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित. पुढील काळात या गाड्यांना होणारा विलंब कमी होणार. हाऊसिंग सोसायटी ही नफा कमावणारी संस्था नाही. त्यामुळे सोसायटी आपल्या सभासदांकडून सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या उपक्रमांसाठी शुल्क आकारू शकते. हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबाचा भाईंदरमध्ये अपघात. अपघातात 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू. रस्त्यावर असलेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरल्यानं अपघात घडल्याची माहिती. अमरावती जिल्ह्यात तिवसामध्ये सराफा व्यावसायिकाची निर्घृण हत्या. चोरीच्या उद्देशानं संजय मांडलेंची हत्या झाल्याची माहिती. क्षुल्लक कारणावरून दलित तरुणाला मारहाण. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. मारहाण करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.